मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये मुख्य नाला साफसफाई करत असताना नाल्यातून शेकडो दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आले। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची पोलखोल झाली आहे। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईकरिता बाजार समितीच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च केले जातात। तत्कालीन स्वच्छता अधिकारी कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठी सदर काम करत होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मसाला मार्केटमध्ये सध्या 11 कोटी रुपयांची नवीन गटार लाईन, रस्ते काँक्रिटीकरण याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र मुख्य नाल्याच्या गटार लाईनचे काम न करता प्रत्येक विंगचे काम केले जात आहे। मुंबई एपीएमसी सचिवांनी घटनास्थळी पाहणी दौरा करून संबंधित अभियांत्रिकी विभागाला याविषयी प्रश्न विचारले होते। तसेच मुख्य नाल्याची साफसफाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। मात्र आता नाल्याची साफसफाई होत असताना फुटपाथवरील स्टॉल, विविध संस्थांचे कार्यालय, ज्यूस सेंटर, फरसाणवाल्यांना हटवण्यात आलेले नाही। पाहुयात या रिपोर्टमध्ये। त्यामुळे कोट्यावधी रुपयांची कामे करून सुद्धा मसाला मार्केट यावर्षी देखील पावसाळ्यात पाण्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज।